मालेगाव महानगरपालिकेसाठी उद्या 83 जागेसाठी मतदान होणार असून या ठिकाणी आता आपण बघू शकतो सकाळपासूनच या ठिकाणी कर्मचारी जे आहे हे मतदान साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर जात आहे। त्यासाठी आता सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी झाली। तर आपल्याशी बोलण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर काय सांगाल मालेगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी साधारणतः महानगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ते 7 निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत। मालेगाव महानगरपालिकेच्या एकूण 83 जागेसाठी हे मतदान आज उद्या रोजी पार पडणार आहे। तर आज त्याच्या मतदान केंद्रावरती एकूण जे काही मतपेट्या आहेत त्या पोहोच करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। प्रभाग क्रमांक 2, 11 आणि 12 हे जे काही प्रभाग आहेत या ठिकाणी प्रत्येक प्रभागातून 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। त्याच्यासाठी ही निवडणूक निर्णयाची प्रक्रिया चालू आहे। आज साधारणतः 83 मतदान केंद्रावरती 495 अधिकारी कर्मचाऱ्यांची या ठिकाणी रवानगी होणार आहे मतदान केंद्रासहित। एकूण 6 सेक्टर ऑफिसरच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्यांच्यावरती नियंत्रण ठेवायचं काम करतो आहोत। तसेच काही संवेदनशील जे केंद्र आहे त्या ठिकाणी देखील पुरेसा पोलीस बंदोबस्त पोलीस प्रशासनाने या ठिकाणी ठेवलेला आहे। अतिशय शांततेच्या वातावरणात ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे। मतदारांना आव्हान आहे की उद्या दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मालेगाव महानगरपालिकेसाठी जी सार्वत्रिक निवडणूक होत आहे त्यासाठी सकाळी 7:30 वाजल्यापासून तर 5:30 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदारांनी बाहेर पडावं आणि शांततेच्या मार्गाने आपण ही निवडणुकीला मतदान करावं असं निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही आवाहन करत आहोत। एकंदरीत या ठिकाणून सकाळपासूनच मतपेटी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली असून मतदान देखील उद्या सकाळी शांततेत पार पडावे असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले आहे। जय महाराजसाठी संतोष खता, मालेगाव।